नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या एटीडी क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रामसेवक संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग 4। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही चालू घडामोडीचे तसेच इंग्लिश व्याकरणचे, विज्ञान असेल, जीके असेल, तसेच मराठी व्याकरणचे असे सर्व महत्त्वाचे IMP प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्रामसेवक आणि कृषी सेवक परीक्षांसाठी महत्त्वाचे 1000 पेक्षा जास्त कृषी तांत्रिकचे प्रश्न घेऊन या ठिकाणी व्हिडिओ बनवले आहेत। जर तुम्हाला आपलीतून मागचे सर्व कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे। त्यावर क्लिक करून सर्वांनी आपले महत्त्वाचे व्हिडिओ बघून घ्या। सोबतच कोणाला जर आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा असेल ज्यामध्ये आपण असेच कृषी तांत्रिक असेल किंवा महत्त्वाचे IMP प्रश्न टाकत असतो, त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची देखील लिंक भेटून जाईल। त्यावर क्लिक करून सर्वांनी टेलिग्राम चॅनल देखील जॉइन करून घ्या। आणि असेच व्हिडिओ आपण दररोज टाकत असतो, त्यामुळे जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या सदस्याने राज्यसभेत मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, नियम व कालावधी विधेयक 2023 हे विधेयक मांडले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अर्जुन राम मेघवाल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, माती विना फुलशेती या तंत्रात मुळ्या फुटण्यासाठीचे माध्यम म्हणून कशाचा वापर करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरील पैकी सर्व किंवा वरील सर्व। म्हणजे कोणकोणते? वाळू, स्पॅग्नम मॉस, नारळाच्या काठी, म्हणजे तिन्ही या ठिकाणी याचा वापर करतात। प्रश्न तिसरा, मत्स्य व्यवसायात झालेल्या प्रगतीस डॅश डॅश असे म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नील क्रांती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 4 मातीची घनता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ग्रॅम प्रति क्यूबिक सेंटीमीटर, पुन्हा वाचून घ्या, ग्रॅम प्रति क्यूबिक सेंटीमीटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 केळी पिकाचे शास्त्रीय नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुसा पॅराडिसियाक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 खादीन ही पाणी साठवण्याची पद्धत कोणत्या राज्यात विकसित झाली? कोणती पद्धत? खादीन। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 दूध पावडरमध्ये जास्तीत जास्त आर्द्रतेचे प्रमाण किती असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 5% आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 भारतातील डॅश डॅश राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते किंवा कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पन्न होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केरळ आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या प्रक्रियेस डॅश डॅश असे म्हणतात किंवा काय म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बाष्पोश्चवन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10 लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी महामंडळांची स्थापना करण्याचे आदेश कोणत्या राज्य सरकारने काढले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 गडचिरोली जिल्ह्यात जीवाश्म कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिरोंचा आपलं योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 12वा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नॉर्वे व डेन्मार्क आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पश्चिम घाट आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, माहीम ही जात पुढीलपैकी कोणत्या पिकाची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आले, आले आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व डॅश डॅश यांच्यात त्रिराष्ट्र मंत्री करार झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इटली आपलं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकत असतो. जर कोणी अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर आत्ताच्या आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकली आहे, त्यावर क्लिक करून लगेच आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 16वा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब फ्रॉम निदर नीला नॉर हर फ्रेंड्स डॅश डॅश बॉट एनी तिकेट्स. बघा, प्रश्न नीट वाचून घ्या. या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे आणि या ठिकाणी क्रियापद भरायला लावलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हॅव आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्स चूज द करेक्ट वन वर्ड. या ठिकाणी सबस्टिट्यूशन अ सबस्टेन्स विच हार्मफुल टू जम्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे की या ठिकाणी वाक्य दिले बघा, अ सबस्टेन्स विच हार्मफुल जम्स. या वाक्यासाठी एक शब्द तुम्हाला कोणता तरी या ठिकाणी निवडायचा आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अँटीसेप्टिक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, विच इज द करेक्ट प्लुरल फॉर्म द गिवन वर्ड मँगो. म्हणजे या ठिकाणी अनेक वचन कोणतं आहे मँगोचं? या 4 ऑप्शनपैकी या ठिकाणी योग्य अनेक वचन काय होईल मँगोचं? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मँगोज. ई एस लागला बघा इथं शेवटला, ई एस हा फरक आहे. मँगोज आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, फाइंड द प्रोनाउन इन द सेंटेन्स गिवन बिलो. वाक्य काय बघा, अवर ब्लड इज मोस्टली मेड ऑफ वॉटर. अवर ब्लड इज मोस्टली मेड ऑफ वॉटर. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, यांनी सर्वनाम ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ओवर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20वा, व्हॉट टाईप ऑफ नॉन इज द अंडरलाईन वर्ड. बघा, या ठिकाणी काय आहे तर क्राऊडच्या खाली अंडरलाईन केलेली आहे आणि प्रश्न नीट वाचून घ्या. हे कोणत्या प्रकारचं नाम आहे हे देखील विचारले या ठिकाणी, बरोबर. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कलेक्टिव्ह नॉम. कलेक्टिव्ह नाउन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. म्हणजे थोडक्यात काय तर समूहवाचक नाम, बरोबर. प्रश्न क्रमांक 21, द प्लुरल सच ॲज अ मीन्स चिल्ड्रन्स आर नोन ॲज. बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी म्युटेशन प्लुरल. म्युटेशन प्लुरल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. आय हॅव नॉट ट्रॅव्हल्ड बाय प्लेन डॅश डॅश. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए येट. काय येट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, डॅश डॅश हर सोल रेस्ट इन पीस. डॅश डॅश हर सोल रेस्ट इन पीस. या ठिकाणी कोणती गाळलेली जागा भरायची, कोणता शब्द येईल बघा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मे हर सोल रेस्ट इन पीस आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, सिलेक्ट सिनोनियम फॉर द वर्ड ऑब्सलेट. बघा,
या ठिकाणी समानार्थी शब्द सांगायचा या शब्दाचा. ऑब्सलेट या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल या ठिकाणी बघा. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आउटडेटेड. आउटडेटेड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 चूज द वर्ड नियरेस्ट टू द वर्ड. चूज द वर्ड नियरेस्ट टू द वर्ड एलियन. म्हणजे एलियन या शब्दाचा जवळचा शब्द कोणता होईल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फॉरेनर. फॉरेनर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 मिनिंग ऑफ फ्लॅगॅरिझम. मिनिंग ऑफ फ्लॅगॅरिझम ॲट डॅश डॅश डॅश. पुन्हा वाचा. मिनिंग ऑफ फ्लॅगॅरिझम डॅश डॅश डॅश. या 4 ऑप्शनपैकी कोणतं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला भरलं पाहिजे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी थेफ्ट ऑफ आयडियाज. थेफ्ट ऑफ आयडियाज आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 राईट अ वर्ड फॉर अ पर्सन हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन. म्हणजे बघा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या की असं विचारलं आहे की या ठिकाणी कोणता शब्द या ठिकाणी योग्य ठरेल की ज्या माणसामध्ये योग्य ते क्वालिफिकेशन आहे किंवा ज्या माणसाकडं किंवा ज्या पर्सनकडे योग्य ते क्वालिफिकेशन आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इलिजिबल. इलिजिबल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 फिल इन द ब्लँक्स युजिंग द करेक्ट प्रिपोजिशन. आणि या ठिकाणी वाक्य काय दिलं आहे. शी वॉक क्विकली. इथं क्विकली शब्द आहे बरोबर. शी वॉक क्विकली डॅश डॅश हर पॅरेंट्स. शी वॉक क्विकली डॅश डॅश हर पॅरेंट्स. आणि या ठिकाणी म्हणजे काय केलं आहे शब्दयोगी अवयव भरायला सांगितलं आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विथ. इथं काय येईल विथ. शी वॉक क्विकली विथ हर पॅरेंट्स. प्रश्न क्रमांक 29 चूज द करेक्ट सिनोनियम ऑफ फ्रेजाईल. चूज द करेक्ट सिनोनियम ऑफ फ्रेजाईल. फ्रेजाईलचं या ठिकाणी समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डेलिकेट. डेलिकेट आपलं योग्य उत्तर आहे. आणि मला या ठिकाणी कमेंट करून सांगा बरं की डेलिकेट किंवा फ्रेजाईलचं योग्य उत्तर काय होतं. म्हणजे योग्य अर्थ मराठीत काय होऊ शकतो या ठिकाणी कमेंट करून सांगा याचा अर्थ काय होतो. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश आउट ऑफ हर इट इज गेटिंग सफोकेटिंग. या ठिकाणी आपल्याला गाळलेली जागा भरायची आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लेट्स गेट. लेट्स गेट आपलं योग्य उत्तर आहे. आता मराठी व्याकरणचे काही महत्त्वाचे प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 31 तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी मन सज्जना हेची क्रिया धरावी. आणि यातील अलंकार ओळखा. बघा अलंकार ओळखायला लावला आहे आणि यातील आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यमक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 उन्मलित होणे. उन्मलित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उफाळून येणे. उफाळून येणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सकर्म कर्तरी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 पृथक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी निराळा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणता शब्द अरबी प्रत्यय साधित शब्द नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुलजार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 गोडवा. गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भाववाचक नाम आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 एका हाताने टाळी वाजत नाही या वाक्यातील नाही या क्रियापदास काय म्हणतात. तर बघा या ठिकाणी अनियमित क्रियापद. अनियमित क्रियापद आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 38, ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे, या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीती भूतकाळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी असभ्यता. असभ्यता आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करत चला आणि अजूनपर्यंत देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील. प्रश्न क्रमांक 40, इशारा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रंथाचं नाव काय बघा, इशारा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महात्मा फुले यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 41, दिलेल्या वाक्यातील उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. वाक्य काय वाचून घ्या. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. पण पाऊस पडलाच नाही. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, दिलेल्या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. आणि या ठिकाणी काय वाक्य, व्यक्तिश. व्यक्तिश आणि याचं काय विचारलं आहे, अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नामसाधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि वाक्य काय आहे, गांधीजी सत्याग्रह करतात. गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सकर्म कर्तरी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी द्वितीय व चतुर्थी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, पुढील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणता अर्थ व्यक्त होतो? वाक्य बघा, अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थी आपलं बरोबर उत्तर आहे.